हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. तर स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संक्रांत जवळ आली आहे. तुम्हीही त्याची तयारी करत असाल तर मीही तयारी करते. तर थोडी का होईना पण मी शॉपिंग केलेली आहे. तर त्याच्याच संबंधित मी हा आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे की कमी बजेटमध्ये आपण कशाप्रकारे मॅनेज करू शकतो. खर्च हा कमी करून म्हणजे आपण कशाप्रकारे कोणताही सण काही दिवस आपण साजरा करू शकतो. तर मी काही शॉपिंग केली आहे. तर काही गोष्टी आम्ही घेतल्या आहेत व काही आपल्या घरामध्ये जे नेहमीच असतात त्या वापरून मी शॉपिंग म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हीसुद्धा शॉपिंग केली असेल व मी काही चिवडा वगैरे बनवण्यासाठी ही काही शॉपिंग केलेली आहे. तर 2 पिशव्या मुरमुऱ्याच्या घेतल्या. त्याची आम्ही एक म्हणजे चिवड्यासाठी यूज करणार व दुसरी ही लाडूसाठी. तसेच मी तीळ गूळ हे थोड्याच प्रमाणात घेतले जे आधीपासून माझ्या घरात होते त्यांचाही मी उपयोग करणार आहे. तसेच शेंगदाणेही घरात होते म्हणून मी थोडीशीच शॉपिंग केलेली आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही गोष्टी ह्या वाया न जाऊ देता आपण कशा प्रकारे त्या आपल्या घरातील वस्तू म्हणजे उपयोगात आणू शकतो हेच मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही आय होप की तुम्ही समजू शकाल व व्हिडिओला लाईकसुद्धा कराल अशी मी आशा करते. तसेच मी ही शॉपिंग 300 ते 350च्या दरम्यान केली आहे. त्याच्यात मी माझ्या मुलींसाठीही केली आहे व शेतासाठी काही बीसुद्धा मी घेतले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही कशाप्रकारे म्हणजे हा दिवस साजरा करतो किंवा त्या दिवशी आम्ही काय काय बनवितो व कसे बनवतो हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी तुम्ही मला फॉलो करा. तसेच लाईकसुद्धा करा व माझे येणारे व्हिडिओ हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तसेच माझ्या ही कमी बजेटमध्ये केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे आपण थोडी का होईना पण बचतही करायलाच पाहिजे. तर भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.